सूत्रोच्चार तुम्ही. समन्सच्या प्रोव्हिजन आता झाले. नाउ वी विल सी अबाउट द प्रोव्हिजन्स रिलेटेड टू वॉरंट ऑफ अरेस्ट. समन्स आपण पाहिलं की विटनेसला आणि ॲक्युजला समन्स पाठवू शकतो. सो आफ्टर इश्यूइंग समन्स, समन्स इज नॉट एक्सेप्टेड किंवा आपण पाहिलं की समन्स कधी इश्यू केल्यानंतर जर तो व्यक्ती घरी नसेल तर काय करतो आपण, समन्स त्याच्या घरावर चिकटवतो. इन दॅट केस ऑल्सो ही समन्स समजा त्याला मिळालं नाही किंवा समजा समन्स मिळालं, नोटीस सर्व्ह झालं, समन्स मिळालं, इवन दो ही हॅज नॉट अपियर्ड इन द कोर्ट, किंवा एखादा ॲक्युज्ड असेल, आरोपीला सुद्धा जर समन्स मिळालं नाही तर मग त्यावेळेस पुढची प्रोसिजर काय की समन्स किंवा समन्स मिळालं आणि समन्स मिळाला तो हजर झाला, इवन दो ही हॅज गॉट द समन्स. समन्समध्ये काय असतं की आपण पाहिलं डेट असते, डेट आणि टाईम, या वेळेला या तारखेला तुम्ही कोर्टात हजर राहायचं. तरीसुद्धा तो व्यक्ती, तो आरोपी किंवा विटनेस हजर नाही झाला तर पुढची प्रोसिजर काय. सो नेक्स्ट स्टेप इज अबाउट वॉरंट. समन्समध्ये हजर नाही झाला, वॉरंट इश्यू करा. सो फॉर्म ऑफ वॉरंट ऑफ अरेस्ट अँड ड्युरेशन. सो सेक्शन 72 ऑनवर्ड्स, सेक्शन 72 पासून सेक्शन 72 ऑफ द भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 BNSS 2023 च्या सेक्शन 72 पासून वॉरंटच्या रिलेटेड प्रोव्हिजन्स दिले आहेत. वॉरंट ऑफ अरेस्ट, वॉरंट हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल. काय वॉरंट इश्यू केलं, वॉरंट आहे म्हणून अरेस्ट केलं. सो वॉरंट काय असतं, जनरल काय माहिती आहे तुम्हाला? एखाद्या व्यक्तीला त्याच्या ज्या फंडामेंटल राईट आहे, फ्रीडम टू पण जाऊ शकतो, ज्या राहण्याचा अधिकार आहे, तो वॉरंटमध्ये त्या माणसाला कस्टडीमध्ये घेतला जातं, लिमिटेशन आणले जातात. म्हणजे वॉरंट म्हणजे राईट ऑफ, म्हणजे एक राईट दिला जातो अरेस्ट करण्याचा. पोलिसांना अधिकार मिळतो वॉरंटच्या अरेस्ट करू शकतो. वॉरंट मीन्स अथॉरिटी एक प्रकारची सुपेरियर कोर्टाने दिलेली असते किंवा सुपेरियर ऑफिसर ऑफ पोलीस यांच्याशी वॉरंट, तर ते वॉरंट त्याच्या प्रकारे इश्यू केलं जातं. तर सेक्शन 72 सबसेक्शन 1 मध्ये एव्हरी फॉर्म ऑफ वॉरंट ऑफ अरेस्ट अँड ड्युरेशन, फॉर्म ऑफ वॉरंट 72 मध्ये फॉर्म ऑफ वॉरंट. म्हणजे वॉरंट मध्ये काय असतं, हे फॉर्म ऑफ वॉरंट ऑफ अरेस्ट अँड ड्युरेशन 72 मध्ये. सो सेक्शन 72 सबसेक्शन 1 मध्ये दिले एव्हरी वॉरंट ऑफ अरेस्ट issued by a court under this Samhita shall be in writing, signed by the presiding officer of such court and shall bear the seal of the court. जसं समन्स मध्ये आपण पाहिले की समन्स is also in writing, signed by the officer and seal असतं, कोर्टाचा सील म्हणजे शिक्का असतो. So in that same case, a warrant should be also every warrant of arrest issued by court under this shall be in writing. Writing मध्ये पाहिजे, signed by the presiding officer of such court. त्या कोर्टाच्या ऑफिसरने साईन केलं पाहिजे, म्हणजे जज असेल किंवा एखादा कोर्टाचा दुसरा ऑफिसर असेल त्याला अधिकार दिला असेल. सो हिज साईन इज कंपल्सरी अँड शॅल बी द सील ऑफ द कोर्ट, कोर्टाचा शिक्का. सो these are the necessary things of warrant and form of warrant. Warrant मध्ये प्रिसाइडिंग ऑफिसरची सही, त्यानंतर कोर्टाचा शिक्का आणि रायटिंग मध्ये असते. त्यानंतर सबसेक्शन 2 सेक्शन 72 सबसेक्शन 2 मध्ये दिलं एव्हरी सच वॉरंट शॅल रिमेन इन फोर्स until it is cancelled by the court which issued it or until it is executed. वॉरंटचा कालावधी दिला आहे, कितीपर्यंत वॉरंट व्हॅलिड आहे, कधीपर्यंत व्हॅलिड आहे. सो एव्हरी वॉरंट शॅल रिमेन इन फोर्स अंटिल इट इज कॅन्सल्ड बाय द कोर्ट विच इश्यूड इट. समजा कोर्टाने एखाद्या स्वतः इश्यू केले वॉरंट, त्याच कोर्टाने कॅन्सल केलं तर तिथपर्यंत वॉरंट
इश्यू केले तेच कोर्ट ते वॉरंट कॅन्सल करू शकतो और आणखी इट इज एक्झिक्युटेड किंवा ते वॉरंट एक्झिक्यूट केलं तर ते वॉरंटचा विषय तिथे सांगणार लाईक वॉरंट विल कम इनटू म्हणजे एक्झिक्यूटमध्ये कसं प्रकारे करणार एक्झिक्यूट कसं होईल वॉरंट पकडून आणला एक्झिक्यूट केलं म्हणजे अरेस्ट केलं वॉरंट अरेस्टचं वॉरंट एक्झिक्यूट करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीला वॉरंट काढलं त्याला अरेस्ट झाली वॉरंट आणि त्याला सांगितलं वॉरंट आहे तुझ्या विरुद्ध आणि त्याच्या आधारे आम्ही तुला अरेस्ट करतो सो दिस इज दी एक्झिक्युशन ऑफ वॉरंट तर वॉरंटचं एक्झिक्युशन झालं म्हणजे तिथे ते वॉरंटचं काम संपलं किंवा कोर्टाने ज्या इश्यू केले त्या कोर्टाने कॅन्सल केलं म्हणजे त्या वॉरंटचं काम तिथे संपलं त्याच्या हायर कोर्टने कॅन्सल नाही करू शकतात त्या हायर लेवलचे हां हायर करू शकतो ते कोर्ट किंवा हायर कोर्ट सुद्धा करू शकतो पण शक्यतो तेच कोर्ट करतो कसं असतं गोष्टी मी सांगतो का वॉरंट कॅन्सल मी पण केलेली वॉरंट त्याच्यामध्ये काय असतं समजा वॉरंट इश्यू झालं समजा इश्यू करतात आरोपी हजर नाही लागला मग वॉरंट काढतात वॉरंटमध्ये पोलिसाला अधिकार मिळतो अरेस्ट करून आणण्याचा पण वॉरंट काढलेले समजलं त्या आरोपीला तर तो आरोपी स्वतः कोर्टात हजर होऊन अर्ज देऊ शकतो की या कारणामुळे मी हजर राहू शकलो नाही कोर्टात तर इथून पुढे मी काळजी घेईन आणि प्रत्येक तारखेला हजर राहील तर एवढी वेळेस माझे माफ करण्यात यावं त्याच्या आधारे माझं वॉरंट कॅन्सल करण्यात तर हे पॉईंट्स कन्सिडर करून कोर्ट त्याचं वॉरंट कॅन्सल करतो म्हणजे कोर्टाला एवढंच पाहिजे असतं की तुमचं जेन्युइननेस की तुम्ही खरंच प्रेझेंट राहताय का सो दॅट इज इम्पॉर्टंट तर अशा प्रकारे मग काय वॉरंट कॅन्सल होऊ शकतो जर आपण कोर्टामध्ये ॲप्लिकेशन द्यावं ॲप्लिकेशन फॉर कॅन्सलेशन ऑफ वॉरंट सो ऑन दॅट बेसिस द कोर्ट मे कॅन्सल द वॉरंट सो सेक्शन 72 महत्त्वाचं फॉर्म ऑफ वॉरंट and ड्युरेशन ऑफ वॉरंट म्हणजे ड्युरेशन कुठपर्यंत असतं जोपर्यंत एक्झिक्यूट होत नाही किंवा कॅन्सल होत म्हणजे जो समजा कॅन्सलच नाही झाला एक्झिक्यूट समजा आरोपी मिळतच नाही 10 दिवस मिळाला नाही 20 दिवस मिळाला नाही 30 दिवस मिळाला नाही मग ते वॉरंट कुठपर्यंत राहील चालू असतं जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत चालू राहते जोपर्यंत अरेस्ट मिळाला नाही तोपर्यंत चालू आहे महिना लागतो 2 महिने लागतो सो आणखी एक्झिक्युशन त्यानंतर सेक्शन 73 मध्ये पॉवर टू डायरेक्ट सिक्युरिटी टू बी टेकन सेक्शन 73 power to direct security to be taken and what up 73 subsection 1 in the court issuing the warrant for arrest of any person may in its discretion direct by endorsement on the warrant that if such person is rejected a bail bond with the sufficient sureties for his attendance before the court at specific time and thereafter until otherwise directed by court, the officer who the arrest is directed shall take such security and shall release such person for custody. Question will be the power to direct security to be taken. The security kashi घेतली पाहिजे कधी घेतली पाहिजे. So any court issuing a warrant for the arrest of any person may in its discretion direct by endorsement on the warrant that warrant for endorsement kind legal asset. If such person executes a bail bond with sufficient sureties for his attendance before the court at a specified time and hereafter until otherwise directed by the court,
shall take such security and shall release such person from custody. म्हणजे वॉरंटमध्येच कोर्टाने डायरेक्ट केलेलं असू शकतं. The arrest of any person may be discretion direct by endorsement of the warrant act. जे कोर्टाने वॉरंट इश्यू केलं त्याच्यावरती ते कोर्ट देऊ शकतो सिक्युरिटी दिली ज्याला अरेस्ट करायचं वॉरंट त्याने जर वॉरंट दाखवल्यानंतर तिथं काही सिक्युरिटी दिली श्युरिटी दिली तर ऑन दॅट बेसिस दॅट वॉरंट इज कॅन्सल किंवा त्या आधारे त्याला अरेस्ट नाही का त्याने काही श्युरिटी दिली सिक्युरिटी दिली बेल एक प्रकारे जागा तिथेच बेल मिळाली सो त्याच्यामध्ये दिला असं वॉरंट तिथे तो श्युरिटी देऊ शकतो सिक्युरिटी देऊ शकतो तर ती श्युरिटी आणि सिक्युरिटी घेऊन त्या व्यक्तीला तिथे कस्टडीमध्ये सोडू शकतो शॅल रिलीज फ्रॉम द कस्टडी. त्यानंतर द एन्डोर्समेंट शॅल स्टेट जी जी एन्डोर्समेंट असतात ते वॉरंटवर जे लिहिलेलं असतं त्या कोणत्या गोष्टी असतात ते सबसेक्शन 2 मध्ये दिले. सो द एन्डोर्समेंट शॅल स्टेट द नंबर ऑफ श्युरिटीज की किती श्युरिटीज पाहिजे त्याच्यावरती लिहिलेलं पाहिजे एक असेल 2 असेल. The amount in which they and the person for whose arrest the warrant is issued are to be respectively bound. म्हणजे किती रुपयाची बेल त्याला घेता येईल तिथे लिहिलेलं पाहिजे. The amount in which they and the person for whose arrest the warrant is issued are to be respectively bound. म्हणजे समजा 20,000 50,000 असं ते लिहिलेलं पाहिजे की किती रुपयाची ते घेऊ शकतो वॉरंटवरती बेल तेवढी अमाऊंट तो भरायला तयार असेल किंवा तेवढी अमाऊंट तो ॲफिडेव्हिट द्यायला तयार असेल जर तुला हजर नाही राहील तेवढी अमाऊंट मी भरेल तर त्या बेसिसवर त्या वॉरंट जरी असेल तरी त्या व्यक्तीला रिलीज करता येईल. And the time at which he is to attend before the court. The time at which he is to attend before the court. Time at which he is to attend before the court. आणि त्याच्यात वेळ दिलेला पाहिजे की कधी कोर्टात हजर व्हायचं. समजा त्याला तिथं सोडायचं करायला आणि त्यात वेळ दिलेला की या वेळेला काय करा तू हजर राहील तर तुला बेल तिथं घेता येईल जागेवरती बेल ती वेळ त्या एन्डोर्समेंटमध्ये लिहिलेली पाहिजे. त्यानंतर व्हेनेवर सबसेक्शन 3 मध्ये दिलेलं सो दिस इज 2 मध्ये दिलेलं तर एन्डोर्समेंटमध्ये काय काय पाहिजे. त्यानंतर सबसेक्शन 3 सेक्शन 73 सबसेक्शन 3 ऑफ द BNSS भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. Whenever security is taken under this section, the officer to whom the warrant is directed shall forward the bond to the court. म्हणजे आपण पाहिजे एन्डोर्समेंट पाहिजे एन्डोर्समेंटनुसार हे पोलीस अधिकारी बेल देऊ शकतात तर ती बेलची जी जी आहे ते बॉन्डच्या आधारे बेल बॉन्डच्या आधारे तो बेल बॉन्ड त्या ऑफिसरने कोर्टाकडे पाठवला पाहिजे. एन्डोर्समेंटच्या आधारे आम्ही दिलेली आहे. सो दिस इज अबाउट दी पॉवर टू डायरेक्ट सिक्युरिटी. 73 मध्ये एवढंच दिलं की वॉरंट जरी इश्यू केला असेल तर त्या व्यक्तीला जागेवरती कधी सोडू शकतो तिथेच आपण बेल होऊ शकतो जर कोर्टाने लिहिलं असेल तर वॉरंटवरतीच. त्यानंतर सेक्शन 74 वॉरंट्स टू whom डायरेक्ट वॉरंट पाठवतात. सेक्शन 74 वॉरंट्स टू whom डायरेक्ट सेक्शन 74 मध्ये
काय वॉरंट कोणाला काढलं जाऊ शकतं किंवा कोणाला इश्यू केलं कोणाविरुद्ध इश्यू केलं जातं. वाचा येस राजा. Warrant to directed. A warrant of the arrest shall ordinarily be directed to one or more police officers, but the court issuing such a warrant may, if this immediately execute is necessary and no police officer is immediately available, direct it to any business, any other person or person, and such person shall execute the same. त्याच्यामध्ये मी वॉरंट पोलीस अधिकारी कुणाकडे देतो आपण समजा एखाद्या व्यक्तीला अरेस्ट करायचे अटक करायची कुणाला जनरली आपण वॉरंट कोण कुणाला देतात पोलिसांना आणि त्याच्यावर पोलीस अधिकाऱ्याचं नाव असतं ते एक्झिक्यूट करायचं. त्याच्यामध्ये जो वॉरंट ऑफ अरेस्ट शॅल ऑर्डिनरली बी डायरेक्टेड टू वन ऑर मोर पोलीस ऑफिसर्स. एक पोलीस ऑफिसर असू शकतो किंवा अनेक या पोलीस अधिकाऱ्यांनी एक्झिक्यूट केलं पाहिजे. बट द कोर्ट इश्यूइंग सच वॉरंट मे इफ इट्स इमिडिएट एक्झिक्युशन इज नेसेसरी. पण ते वॉरंट समजा इमिडिएट एक्झिक्यूट करायचं लगेच अरेस्ट करायची इमिडिएट अँड नो पोलीस ऑफिसर इज इमिडिएटली अवेलेबल. पोलीस ऑफिसर अवेलेबल नसेल मग काय करता येईल कोर्ट मे डायरेक्ट to any other person or persons and such person or persons shall execute the same. म्हणजे पोलीस एखादा अधिकारी अवेलेबल नसेल इमिडिएट आणि एखाद्या व्यक्तीला इमिडिएट अरेस्ट करायचे असेल तर एनी अदर पर्सन दुसरा कोणता एखादा व्यक्ती असेल त्याला सुद्धा एक्झिक्यूट करण्याचा अधिकार कोर्ट देऊ शकतो. अंडर सेक्शन 74 सबसेक्शन 1 ऑफ द BNSS भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. सो जनरली वॉरंट हे एक पोलीस अधिकारी किंवा अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नावे पाठवलं जातं की तुम्ही हे एक्झिक्यूट करायचं आणि अरेस्ट करून आणायचं एखादा आरोपी असेल एखादा गुन्हेगार असेल. पण ते पोलीस अधिकारी इमिडिएट समजा हजर नसतील तर दुसऱ्या कोणत्याही एखाद्या व्यक्तीला कोर्ट तो वॉरंट एक्झिक्यूट करण्याचा अधिकार देऊ शकतो. त्यानंतर सबसेक्शन 2 म्हणजे सेक्शन 74 subsection 2 74 subsection 2 subsection 2 मध्ये when the warrant is directed to more officers or persons than one म्हणजे वॉरंट का एकापेक्षा अनेक अधिकाऱ्यांना पाठवले so it may be executed by all or by any one or more of them. It may be executed by all or by any one or more of them. समजा आता आपण सबसेक्शन 1 मध्ये पाहिजे एकापेक्षा जास्त पोलीस अधिकाऱ्यांना किंवा व्यक्तींना आपण वॉरंट एक्झिक्यूट करण्याचा अधिकार देऊ शकतो. तर अशा वेळेस एकपेक्षा जास्त व्यक्ती असते पोलीस ऑफिसर्स असतील तर त्याच्यापैकी त्याला कोणी एक व्यक्ती एक्झिक्यूट करू शकतो किंवा दोघं तिघं मिळून सुद्धा एक्झिक्यूट करू शकतो. म्हणजे ते वॉरंट दाखवायचं एखाद्याला जास्त एक पोलीस अधिकारी असेल तो जाईल आणि म्हणजे तुझ्याकडे हे वॉरंट आहे ज्याच्या आधारे आम्ही तुला अरेस्ट करतो किंवा 2-3 पोलीस अधिकारी जाऊन त्याला सांगू शकतील की हे वॉरंट तुझ्या विरुद्ध कोर्टाने आदेश केलेला आहे इश्यू केलेला आहे. सो ऑन दिस बेसिस वी आर अरेस्टिंग यू. तर असे पोलीस अधिकारी करू शकतो किंवा आम्ही मिळून सुद्धा एक्झिक्यूट करू शकतो. वॉरंट ते इश्यू केलं जातं त्याच्यावरती ऑफिसरचं नाव असतं त्या पद असतं SP ऑफ पुणे ग्रामीण असं असतं त्या डायरेक्ट नाव असतं. बघा पण असं ते PSI किंवा पोलीस स्टेशन असं असतं आणि एखाद्या केसमध्ये नाव पण असतं पोलीस ऑफिसर जे म्हणजे पोलीस स्टेशनचं असतं. पोलीस स्टेशनला विश्व केलं जातं आणि जे पोलीस स्टेशनमध्ये जे अंमलदार वगैरे असतात पोलीस स्टेशनमध्ये डिपार्टमेंट जसे एक्झिक्यूट केलं असतं ना त्याच्या वेळेस ते डिस्ट्रिब्युशन अंमलदार असं नाव असतं. अंमलदार पोलीस स्टेशन असेल थोडक्यात जे हेड कॉन्स्टेबल त्यांच्याकडे संबंधित वॉरंट वगैरे केली जाते. त्यांचं नाव असतं का खाजगी नाव का पद असतं
कोर्ट फक्त इश्यू करतो वॉरंट ज्या हद्दीतलं जे आहे police station. आहे का एखादा वॉरंट वॉरंटचं कोर्ट पाठवतो दुपारी नंतर वॉरंटचा समज मला मेसेज करा मी सगळं दुपारी मेसेज ऑनलाईन पाठवतो त्याच्यावर आपल्याला समजतं. सो वॉरंट काय एक किंवा अनेक पोलीस अधिकाऱ्यांना अधिकार दिला जाऊ शकतो एक्झिक्यूट करायचा किंवा एकपेक्षा अनेक व्यक्ती. जेव्हा एकपेक्षा अनेक व्यक्तींना तो अधिकार दिलेला असतो त्यावेळेस त्यातला एक व्यक्ती किंवा एक पोलीस ऑफिसर किंवा सर्वजण मिळून ते वॉरंट एक्झिक्यूट करू शकतो. त्यानंतर सेक्शन 75 मध्ये वॉरंट मे बी डायरेक्टेड टू एनी पर्सन. सेक्शन 75 भारतीय नागरिक प्रशासन देऊन द्या. Section 75 मध्ये वॉरंट मे बी डायरेक्टेड टू एनी पर्सन. Section 75 subsection 1 घेतले. 75 मध्ये वॉरंट घ्या. वॉरंट मे बी डायरेक्टेड टू एनी पर्सन. कोणत्याही व्यक्तीकडे ते डायरेक्शन दिलं जातं. 75 Section 75 warrant may be directed to any person. That subsection 1 here. Either chief judicial magistrate or a magistrate of the first class. Then subsection 1, the chief judicial magistrate, CJM, chief judicial magistrate, or the chief judicial magistrate or a magistrate